जगभरात कॅन्सरमुळे लाखो लोकांचा जीव जातोय। मात्र आता याच जीवघेण्या कॅन्सरवर लस शोधण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय। मात्र रशियाच्या लसीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि ही लस भारतात कधी मिळणार यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कॅन्सरवर लस आली। कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खुशखबर। रशियाच्या संशोधनानं कॅन्सरवर मात। कॅन्सरचं नाव घेतलं तरी अनेकांना धडकी भरते। भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत असताना रशियानं कॅन्सरसाठी मोठी दिलासादायक बातमी दिली। दुर्धर असलेल्या कॅन्सरवर मात करण्यासाठी रशियानं लस बनवून मोठी क्रांती केल्याचा दावा करण्यात येतोय। रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी ही माहिती दिली आहे। तर ही लस 2025च्या सुरुवातीलाच लॉन्च केली जाणार असल्याचं समोर आलंय। लसीची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया। रशियाच्या रेडिओलॉजिकल मेडिकल रिसर्च सेंटरनं लस तयार केल्याचा दावा आहे। लसीमुळे कॅन्सरच्या गाठीची वाढ आणि वाढीचा वेग रोखता येणार आहे। कॅन्सरच्या गाठीची निर्मिती रोखण्यासाठी लसीचा वापर नाही। रशियातील नागरिकांना मोफत लस मिळणार आहे। 2025च्या सुरुवातीलाच लस लॉन्च केली जाणार। लसीचं नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आलंय। जर का mRNA आता कुठल्या पद्धतीचं त्यांनी डेव्हलप केलं, हे थेरापेटिक वॅक्सिन्स असतात, जनरली कॅन्सर पेशंट्सला दिलं जातं। आणि कॅन्सर पेशंट समजा आता प्रोस्टेट कॅन्सर आहे, ब्लॅडर कॅन्सर आहे, मेलॅनोमा आहे, तर यांचे अँटीजेन्स आपल्याला नोन अँटीजेन्स आहेत। हे ट्यूमरवर, प्रत्येक ट्यूमरवर एक्सप्रेस होणाऱ्या या आजारांवरचे आहेत। जगभरात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढतीये। त्यातच भारतात 2024 मध्ये तब्बल 20 लाख कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, तर 6,11,000 लोकांचा कॅन्सरमुळे बळी गेलाय। त्यामुळे या जीवघेण्या आजारावर लस शोधण्यासाठी पाश्चिमात्य देश संशोधन करतायत। मात्र रशियानं शोधलेली लस किती प्रभावी ठरणार आणि ती भारतात कधी मिळणार याकडे कॅन्सरग्रस्तांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।